नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर सकाळ सकाळी बघा मी माझी आंघोळ वगैरे झाली आणि मग आज मी साडीच वेअर केले. बघू शकता तुम्ही, रोज ड्रेसवरती किंवा मॅक्सीवरतीच असते, पण आज म्हटलं की साडी वेअर करावी. आणि आंघोळ वगैरे झाली, घरातली फरशी पुसून झाली, देवपूजा पण माझी करून झाली आज लवकर. आणि म्हणलं की सगळं पूजा ही केल्यानंतरच आज तुम्हाला दाखवते, तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे कशी मी देवपूजा केली आहे. साधी सोपीच देवपूजा केली आहे, वेगळं असं का नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच मी. तर हे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे नैवेद्य वगैरे ठेवला होता बघा स्वामींच्या पुढे. आणि छान अशी देवपूजा केली होती, थोडीच आहे पण छान वाटते. आणि देवपूजा करूनच म्हणजे प्रत्येक घरातल्या कामाला सुरुवात केली की म्हणजे घरातून म्हणजे फ्रेश वाटतं, म्हणजे घरातली नकारात्मकता बाहेर गेल्यासारखी वाटते बघा. आणि इथं बघू शकता तुम्ही, चकुली अजून पारुशीच आहे आणि सरासुद्धा अजून पारुशीच आहे. त्यांना काय आंघोळ वगैरे अजून घातली नाही, कारण की त्या दोघी जेवणाला म्हणजे सकाळच्या नाश्त्याला खूप वेळ करत होत्या. मग त्यांच्याबरोबर जर मी बसले असते 2-2.5 तास तर कामं पण राहून गेली असती. त्यामुळे म्हणलं की त्यांचं आधी होऊ दे म्हणलं. आणि त्यांना नंतर खाऊन झाल्यानंतर आधी आंघोळ वगैरे घालून घेतली बघा. आणि मग दुपारच्या जेवणासाठी आले किचनमध्ये. खरं तर बायकांचा दिवसच पूर्ण मला वाटतं किचनमध्ये जातो, किचनपासून सुरुवात होते. सकाळचा नाश्ता घ्या किंवा काही असेल तर किचनमध्येच म्हणजे सुरुवातच किचनपासूनच होते प्रत्येक गृहिणींची. आणि इथं बघू शकता तुम्ही, मी आज म्हणलं की काय जेवणासाठी करावं, तर म्हणलं की पुरी भाजीच करावी. तर त्यासाठी बघा सगळ्या अशा एकत्रच मी कणिक पण मळून घेतली होती. म्हणजे मैद्याच्या नाही करत मी, कधी तर करते मैद्याच्या, पण आता मैदा काय घरात नव्हता म्हणून मग मी काय केलं, गव्हाचं पीठच मळून घेतलं आणि सगळ्या अशा पुऱ्या एकत्र लाटून घेते बघा, जेवढ्या पाहिजेत तेवढ्या आपल्याला. आणि एकत्र सगळ्या तळून घेते. आणि गरम व्हायसाठी सुद्धा बघा तेल ठेवलं होतं. आणि त्याने कसं गॅसची बचत होते, म्हणजे एक लाटायचं एक तळायचं, एक लाटायचं एक तळायचं, ह्यानं कसं गॅस पण वेस्ट होते आणि उगाच टाईम पण म्हणजे जातो आपल्या. त्यापेक्षा एकत्रच लाटून घेतल्या सगळ्या आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या, आणि परत तळले की कसं म्हणजे भारी होतं काम. त्यामुळं मग मी काय केलं, एकत्र सगळ्या लाटून घेतल्या आणि नंतर मग आता तळून पण घेते बघा सगळ्या. आणि इथं तुम्हाला बाहेर थोडा थोडा आवाज येत असेल, कसला तरी वाजलेलं. हे इथं कसं आजूबाजूला सगळी दुकानं आहेत मिल्टिंगचे, म्हणजे चांदी गाळणीचे वगैरे, तर त्यातून ते दिवसभर मशिनींचा आवाज वगैरे चालूच असतो. त्यामुळे तरी पण मी खूप वाट बघितली व्हिडिओचं, म्हणजे माझं पोस्टिंग करण्याचं टाईम किती आहे, कधी म्हणजे मागं पुढंच होतं, एक नसते, कधी तर 5, 5:30, 6 किंवा 6:30, 7. आणि खूप वाट बघते मी की कधी आवाज थांबतोय का, तर हे असं व्हिडिओमधून आवाज आलेला खूप बेकार वाटतं ना. मग तरी पण तो आवाज येतोयच, मग म्हटलं की चला जाऊ दे आता. तसंच मग मी व्हॉइस ओव्हर करूनच बघा व्हिडिओ शूट म्हणजे करते. आणि इथं पुऱ्या पण माझ्या झाल्या. आणि मग म्हणलं की गॅस क्लिनिंग करून घेऊया आधी भांडी ही, आणि गरम तेल आधी बाजूला ठेवलं, कारण की आणि चकुली खूप कडकडी आहेत आणि समजा गरम तेल वगैरे अंगावर पडलं तर कसलं होईल, उकळलेलं तेल होतं. आणि म्हटलं की आता सगळं आवरून वगैरे घ्यावं, पण नंतर डोक्यात आलं की आधी बटाट्याची भाजी पण करून घेते आणि नंतरच क्लीन करून घेते म्हटलं, म्हणजे एकदाच होईल, नाही तर 2-2दा कुठं क्लीन करत बसू ना. मग इथं बटाटे बघा मी असे उकडून पण घेतलेले आणि चांगलं असं उकडल्यानंतर त्याची साल वगैरे काढून घेतली. आणि नंतर कांदा आणि मिरची आणि कढीपत्ता, जिरं, मोहरी हे घालून मी फोडणी देते. तर तुम्ही कशा प्रकारे बटाट्याची भाजी करता, त्यामध्ये कांदा ॲड करता की नाही? कोणी कोणी कसं कांदा ॲड करत नाही, पण मी करते कांदा ॲड. तर छान लागते, टेस्टी लागते बटाट्याची भाजी. तुम्ही सगळे पण कसे करता नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मिरच्या पण घालते बघा, मिरच्या तर पाहिजेतच, तिखट जर असेल तर थोडं चव लागतं, नाही तर म्हणजे टेस्ट लागत नाही, खाऊ पण वाटत नाही. आणि जर सपाकच दिलं लहान मुलांना ते खातसुद्धा नाहीत, म्हणजे थोडंफार जर तिखट असले तर थोडं तिखटाच्या ह्यानं तर लवकर खाते ते, त्यामुळं मग मी मिरची घालतेच. आणि जरी आमटी कालवण वगैरे असेल तर त्यातसुद्धा चटणी जरा जास्तच घालते, कारण की त्याशिवाय तर जेवण खात नाहीत त्यामुळं. तर इथं बघा हे असं कांदा आणि मिरची, कढीपत्ता आणि हे बटाटा असं कापून पण मी घेतलेले. आणि पातेल्यामध्ये बघा मी करणार होते, कारण की कढईत काय झालेलं, तेल गरमच होतं आणि एकच कढई असल्यामुळं म्हणलं की पातेल्यातच करूया आता. आणि छान अशी झालेली बघा बटाट्याची भाजी, बघू शकता तुम्ही. आणि इथं पडलेली आता भांडी, जेवण तर झालं बनवून, आता म्हणलं की गॅस क्लिनिंग पण करून घेऊया म्हणलं. आणि सगळ्यात आधी काय करते मी, भांडीच घासून घेते, नंतर मग कसं होतंय
की भांडी घासताना कसं होतं की जर गॅस आधी क्लीन केला नंतर भांडी घासत बसले तर मी तुम्हाला सांगितलंच, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की माझं किचन ओटा म्हणजे किचन खूप छोटा आहे. त्यामुळं मग कसं होतंय, जर आधी गॅस क्लिनिंग करून घेतला तर भांड्यांचं पाणी होतं ते त्याच्यावरती पडतंय. मग त्याचा काय फायदा गॅस क्लीन केल्याचा. मग आधी सुरुवातीला भांडी घासून घेते आणि नंतरच मग गॅस क्लिनिंग करून घेते. आणि भांडी काय एवढी पडली नव्हती, मी जशी पडतील भांडी तशी घासून घेते, त्यामुळं काय एवढी भांडी पडत नाही. मग जवळजवळ माझी भांडी पण झाली होती बघा. आणि नंतर म्हणले की गॅस क्लीन वगैरे करून घेऊया. आणि आज पुरी भाजीच केली होती, काय जेवणाचं वेगळं असं स्पेशल करायचं काही सुचत नव्हतं. मग म्हणले की आज चला पुरी भाजी तर बनवूया म्हटलं, आणि मग पुरी भाजी बनवली. जेवण वगैरे आमचं झालं होतं, फक्त राहिलं होतं ते चकुडीचं आणि स्वराचं, कारण त्यांना वेळच होतो, लेट होतो जेवायला. त्यामुळे आमच्या दोघांचं जरी झालं तरी त्या बसलेल्याच असतात खात. तरी मी असा प्रयत्न करते की आम्ही जेवायच्या आधी, आम्ही दोघं जेवायच्या आधी त्यांना द्यायचं आधी. पण कधी कधी कसं होतं, स्वराज म्हणते की आपण एकत्रच बसूया. मग एकत्र बसूया म्हटलं तर असं वाटतं ना की बाबा बसते तर बसू, तिलाच एकटीला पण जेवायला नको वाटत असेल. पण आम्ही सगळे एकत्र बसलो की आमच्या दोघांचं जरी झालं तरी तिचं काही होत नाही. त्यामुळं बघा, मग तरी पण आता ते खात बसले, म्हटलं बसू दे तोपर्यंत माझं गॅस क्लीन वगैरे होईल. आणि इथं जवळजवळ माझी पूर्ण सगळी भांडी घासून झाली बघा. आणि आता म्हणलं की भांडी घासून झाल्यानंतर, आणि दरवेळेला मी हे असं करतेच, भांडी वगैरे क्लीन करून ठेवतेच, किती जरी कंटाळा आला असला तरी क्लीन करून ठेवतेच. आणि खरं तर मला असं वाटतं की छोटं किचन आहे, खूप छोटं किचन आहे, असं वाटतं ना की किचन असं मोठं असावं, ट्रॉली वगैरे असाव्या, पण आहे त्यातच खूप समाधान म्हणजे मानायला हवं. कोणतीही गोष्ट अशी म्हणजे ही आहे तीच किचन पण माझ्यासाठी खूप मोठं आहे. कारण काही काही जणांना हे किचन वगैरे एवढं सुद्धा नसतं, म्हणजे खालीच गॅस वगैरे मांडून तिथं जेवण वगैरे बनवतात. तर कसं वाटतं आपल्याला, जे आहे आपल्याला ते असं दुसऱ्याचं बघितलं की वाटतं की बाबा की आपल्याकडे ही नाही आणि आपल्याकडे ती नाही. पण तसं नाही करता, तसं न करता मला वाटतं की जे काही आपल्याकडे आहे त्यातच सुख समाधान मानायला हवं. कारण की आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांकडे सुद्धा नाही, जर बघायला गेलं तर आपण, तर दुसऱ्यांकडं तेवढं सुद्धा नसतं जेवढं आपल्याकडं आहे तेवढं. मग त्यामुळं जे आहे त्यातच समाधान मानायला हवं. मला वाटतं की आहे ते पण खूप छान आहे. तर भांडी वगैरे झाली माझी घासून, नंतर मग गॅस पण क्लीन करून घेतला बघा. गॅसच्या खालून किंवा गॅसच्या बाजूला स्टाईल्स आहेत तिथं, कशा आहेत, पांढऱ्याच आहेत. जर नाही क्लीन केलं ना ज्या त्या वेळेला तर पिवळे डाग, आपले तेलकट फोडणीचे डाग हे तसेच पडते ते, आणि ते बघताना खूप विचित्र वाटतं. त्यामुळं मी सगळं ते पाठीमागच्या स्टाईल्स पण पुसून घेते बघा. आणि स्वच्छ असं झालं माझं पुसून, गॅस पण क्लीन केला, किती स्वच्छ नवीन दिसतोय बघा. आणि दुसरं काहीच यूज करत नाही मी. आपला जो लिक्विडचा साबण असेल, म्हणजे जो साबण असेल किंवा कोणतंही तुमचं लिक्विड जेल असेल ते तुम्ही यूज करू शकता. तर गॅस किती नवीन आहे असा दिसतोय बघा. तर हे असं होतं बघा माझं दिवसभराचं रुटीन. तरी कपडेही मी आज वाळत घातले, ते काही शूट केलेलं नाही. तर कसं वाटलं तुम्हाला, आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कमी वाटत असेल तर कमेंट करून मला सांगा. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा. तर झालं बघा माझं गॅस वगैरे क्लीन करून, आणि किचनसुद्धा म्हणजे क्लीन करून, इकडचा ओटा वगैरे पुसून झाला माझा. बघू शकता किती स्वच्छ असं. आणि नंतर मग ते बर्नर पण स्वच्छ केला, कारण की दूध वगैरे सांडल्यानंतर उतू जातात. आणि माझं काय होतं की मी ठरवलेलं असतं की आता बाबा उतू घालवायचं नाही, तरी पण इकडं तिकडं दुर्लक्ष गेलं की जरी समोर जरी उभं राहिलं ना तरी पण दूध हे उतू जातंच माझं. आणि त्यामुळे ते बर्नर वगैरे पण स्वच्छ असा, आणि सिंक आणि बेसिनचं ते आजूबाजूचं सुद्धा जे जागा आहे तो स्वच्छ घासून घेतला.
आणि जवळजवळ किचन असं स्वच्छ करून घेतलं बघा मी. तरी पण मला ट्रॉली वगैरे नाहीत, आणि जरी असते तरी चांगलंच आहे आणि जरी नाही तरी चांगलंच आहे, असं काही नाही. जेवण बनवायला झालं आणि आपल्याला किचन माझं स्वच्छ किती ठेवते असं काही नाही. आपलं किती जरी छोटं मोठं किचन असलं तरी स्वच्छ कसं ठेवलं ह्यावरतीच असतं की कसं दिसतं. असं काही नाही की ट्रॉली वगैरे असल्या तरच छान दिसतं किंवा काय. तर झालं माझं. आणि नंतर मग जेवणाचं तुम्हाला सांगितलंच मी, इकडचा ओटा पुसताना मला इकडं उचलून ठेवावं लागतं आणि नंतर हिथलं पुसताना तिकडं. तर तिकडचा ओटा पुसून घ्यायचा होता म्हणून मी इकडं ठेवलं बघा उचलून सगळं गॅसवरती. इकडचं पुसून झालं आणि आता मग झालं. आता इकडचं खालचं पण पुसून ह्या बाजूचा भाग माझा, आणि आता ठेवलं बघा इकडं मी पातेली वगैरे सगळी. आणि हे असं किचन मी क्लीन करून घेतलं. तर कसं वाटलं तुम्हाला? आणि जास्त वेळसुद्धा गेला नाही, अगदी चकाचक असं किचन करून घेतलं बघा मी. बघताना सुद्धा कसं मन प्रसन्न होतं आपलं. आणि घासून झाल्यानंतर भांडी मी जाळीमध्येच खालती ठेवते आणि नंतर पाणी नितळलं की मग ते एक रॅक आहे स्टीलचं, छोटंसंच आहे, मोठं नाही, त्यामध्येच मग लावून घेते भांडी. आणि रॅकला लावलं की लगेच कसं पाणी गळून गंजू शकते, त्यामुळं मग मी खालतीच ठेवलं आहे बघा जाळीमध्ये आणि नितळलं की वर ठेवते. आणि हे असं होतं बघा माझं म्हणजे सकाळपर्यंतचं रुटीन आपलं सकाळीचं मॉर्निंगचं. आणि तर सर आमची जेवतच बसले अजून, तिचं तर लवकर होत नाही तुम्हाला सांगितलं मी. तर चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.